मोबाईलवरून UPI आय डीच्या माध्यमातून व्यवहार करीत असाल तर सावधान राहा, सुरक्षित राहा. तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. जामनेर तालुक्यातील पळासखेडे मिराचे येथील एका शेतकऱ्याची सुमारे 1,96,000ची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नेमके काय घडले ते जाणून घ्या. या शेतकऱ्याच्या सेव्हिंग बँक खात्यात 2,00,000 रुपये होते. 3 ऑगस्टला घरी असताना त्यांच्या मोबाईलवर अचानक अपडेट असा मेसेज आल्याने त्यांनी त्यावर क्लिक केले असता मोबाईल बंद पडला व फोन हॅक झाला असेल म्हणून याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. नंतर 10 मिनिटांनी मोबाईल सुरू झाला. 4 ऑगस्टला ते गावातील एका किराणा दुकानावर खरेदीसाठी गेले असता व खरेदी केलेल्या सामानाची रक्कम फोन पेद्वारे पेमेंट करण्यासाठी पुढे सरसावले असता ट्रान्झॅक्शन लिमिट संपल्याचे समजले व पेमेंट झाले नाही. यानंतर त्यांनी फोन पे अकाउंटची हिस्ट्री तपासून पाहिली असता 3 ऑगस्टला 98,000 व 4 ऑगस्टला पुन्हा 98,000 असे एकूण 1,96,000 इतके ट्रान्झॅक्शन झाल्याचे दिसून आले. या व्यवहाराची चौकशी त्यांनी बँकेच्या शाखेत केली असता त्यांच्या शाखेतून UPI मार्फत ऑनलाईन ट्रान्झॅक्शनद्वारे रक्कम ट्रान्सफर केल्याचे समजले. कुणीतरी अज्ञात इसमाने आपला UPI आय डी चोरून हा प्रकार केल्याचे त्यांच्या लक्षात आले. 2 दिवसात 1,96,000 इतकी रक्कम ट्रान्सफर करून अज्ञात इसमाने UPI आय डीच्या माध्यमातून आपली फसवणूक केल्याचे त्यांचे लक्षात आल्याने तत्काळ त्यांनी जामनेर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. जामनेर पोलीस ठाण्यात त्यांनी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर जामनेर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी बँकेचा व्यवहार ऑनलाईन करताना काळजी घेणे गरजेचे आहे.